नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पार्थने रम्याला चांगला धडा शिकवलेला असतो। तर रम्याने काव्याचा टेडी, तो बोका फाडून टाकलेला असतो, कारण तिला त्या बोक्याचा राग येत असतो। म्हणून तिने काव्याला त्रास देण्यासाठी तो बोका फाडल्यानंतर इथे काव्या रडते, तिला खूप जास्त त्रास होतो आणि ही गोष्ट आता पार्थला अजिबात आवडत नाही। पार्थला रम्याचं हे वागणं अजिबात आवडत नाही। तेव्हा तो काव्याला शांत करतो, पण मनामध्ये मात्र आता रम्याचा राग करतो। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पार्थने रम्याला धडा शिकवण्यासाठी, तिला आता चांगलाच धडा शिकवण्यासाठी तो काव्याला आपल्याबरोबर आता डेटवरती घेऊन जातो। दोघेही जण छान डेटवरती जातात आणि तिथे गेल्यानंतर पार्थ काव्याला एक आता बोका, एक टेडी गिफ्ट करतो। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पार्थला आता ॲवॉर्ड मिळणार असतो। तर टॉप 20 आर्किटेक्टपैकी आता पार्थ देशमुखसुद्धा एक आर्किटेक्ट आहे आणि म्हणून त्याला ॲवॉर्ड घोषित करण्यात आलेला असतो। आणि तिथे काव्यासुद्धा पार्थबरोबर जाते त्याची बायको म्हणून। आणि तिथे गेल्यानंतर ॲवॉर्ड मिळताच इथे ते आता ॲवॉर्डचं संपूर्ण श्रेय पार्थने आपल्या बायकोला दिलेलं असतं, कारण तिने मला खूपच जास्त ह्या वेळेला इन्करेज केलेलं आहे, माझं कौतुक केलं आहे माझ्या कामाचं आणि प्रत्येक गोष्टीचं। त्यामुळे कामामध्ये मला अजूनच इथे मेहनत करावी लागली, मला अजून हुरूप आला काम करण्यामध्ये, असं आता त्याचं म्हणणं असतं। आणि म्हणूनच त्याचा यशाचं सर्व श्रेय त्याने आपल्या आईवडिलांबरोबरच काव्यालासुद्धा दिलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं काव्या इथे त्या टेडी बोक्याबरोबर सारखी सारखी बोलत असते आणि ते इनडायरेक्टली ती बोलत असते कुणाला, तर पार्थला, आणि ती बोक्याला फक्त निमित्त मात्र बोलत असते। ही गोष्ट आता रम्याच्या लक्षात आलेली असते की त्या बोक्याबरोबर बोलून बोलून ती पार्थला आता जवळ करण्याचा प्रयत्न करते। पार्थच्या मनातून जर तिच्याबद्दलचा राग निघून गेला तर पार्थ तिला पुन्हा एकदा स्वीकारेल, मग माझा पत्ता तर कट होईल ना। तेव्हा इथे वसू म्हणत असते, मग आता काय करायचं? तेव्हा रम्या म्हणते की आपण तिचा बोका फाडूया। तेव्हा फाडत असताना बरोबर तिथे पार्थ येतो आणि पार्थ म्हणत असतो, हे काय करताय तुम्ही? हा काव्याचा बोका आहे ना, तो इथे का घेऊन आलात? तुम्हाला दोघींना माहिती नाही आहे काव्याला हा बोका किती आवडतो ते? तेव्हा रम्या म्हणते, पार्थ, अरे त्या काव्याला आवडतो, तिची आवड निवड तुझ्या लक्षात आहे, पण तुझं काय? तुला ह्या बोक्यामुळे किती त्रास होतो, ती तुला बोका म्हणते आणि ह्या टेडीलासुद्धा बोकाच म्हणते, हे मला आवडत नाही। त्याचा राग तुला येत नसेल का? मला माहिती आहे ह्या बोक्याचा राग तुला येतो, म्हणूनच मी हा फाडून टाकते। पार्थ म्हणतो, तुला कुणी सांगितलं मला ह्या बोक्याचा राग येतो? उलट मला हा टेडी बोका आवडतो, कळलं तुम्हाला? जेव्हा काव्या त्याच्याशी बोलत असतात ना, ते मला आवडतं। त्यामुळे यापुढे तुम्ही काव्याच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही। द्या तो बोका माझ्याकडे, आणि माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये तुम्ही दोघींनीसुद्धा पडायचं नाही, असं आता पार्थने रम्याला ठणकावून सांगितलेलं असतं आणि वसूलासुद्धा। आणि त्यानंतर पार्थ तो बोका घेतो आणि काव्याच्या रूममध्ये नेऊन ठेवतो। तेव्हा इथे काव्या खूप खुश होते की पार्थने तो बोका हातामध्ये घेतलेला असतो। तेव्हा काव्या म्हणते, काय मग देशमुख, तुम्हालासुद्धा हा बोका खूपच जास्त आवडलाय वाटतं? तेव्हा इथे पार्थ आता काहीच बोलत नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ तिथून गेल्यानंतर रम्या काही करत नाही, पण रम्याला राग तर आलेलाच असतो ना मनामध्ये। तेव्हा तिने विचार केलेलाच असतो की आता पार्थमुळे तिचा बोका वाचला, पण नंतर वाचणार नाही। पार्थने धमकी देऊन सुद्धा रम्या काही ऐकत नाही। ती काव्याचा इथे टेडी घेतेच आणि त्याला फाडून तोडून टाकते, त्यातला सगळा कापूस ती बाहेर टाकते। तेव्हा इथे तिचा टेडी सापडत नाही आहे, म्हणून आता काव्या सैरभैर होते, सगळीकडे माझा बोका कुठे आहे, माझा बोका कुठे आहे असं म्हणत आता शोधत असते। तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो तुमच्या रूममध्ये असेल ना? ती म्हणते, नाही देशमुख, माझ्या रूममध्ये नाही आहे, कुठे आहे माझा बोका? काव्या आता रडायला लागलेली असते। तेव्हा इथे पार्थला वाटतं की तो रम्याने घेतला होता, परत रम्याने तर घेतला नसेल ना। तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, मगाशी रम्याने घेतला होता, आता रम्याने घेतला नसेल ना। आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, गेस्ट रूम, पार्थचं रूम, सगळा हॉल चेक केल्यानंतर आता वरून कापूस खाली पडायला लागतो। काव्या म्हणते, हे काय, कापूस कुठून येतोय? तेव्हा इथे रम्याने तिचा टेडी, तिचा तो बोका कापून टाकलेला असतो।
काव्याला भयंकर राग येतो. काव्या म्हणते, रम्या हे काय केलंस तू? तेव्हा रम्या म्हणते, काय केलं म्हणजे काय? दिवसभर बोका 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 ऐकून कान माझे विटले होते, म्हणून फाडून टाकला तुझा मी बोका. तेव्हा इथे काव्या सरळ वरती जाते आणि रम्याला इथे चांगला धडा शिकवते. तिचा हात पिरगळते, तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली हां माझ्या पार्थला, माझ्या बोक्याला माझ्यापासून दूर करायची? तू माझा बोका फाडलास तरी कसा? कशी हिंमत झाली तुझी? तेव्हा इथे काव्या आता रम्यावरती भयंकर चिडलेली असते, भयंकर चिडलेली असते आणि त्यानंतर इथे काव्या रडत बसते. तेव्हा पार्थ आता तिच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की काव्या, कशाला रडताय तुम्ही? तुमचा तो बोका जरी तुमच्याबरोबर नसेल तरी तुमचा हा बोका आहे ना तुमच्याबरोबर, मग तुम्हाला रडायची अजिबात गरज नाही आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो, कसं बसं इथे आता पार्थने काव्याला समजवलेलं असतं. तो म्हणत असतो, तुम्हाला अजिबात रडायची गरज नाही आहे, मी आहे तुमच्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला तर भयंकर राग आलेला असतो. तो कसं बसं काव्याला आता शांत करतो. त्यानंतर रम्याच्या रूममध्ये जाऊन वसू आणि रम्याला असं काही झाडतो. तो म्हणतो, रम्या, तू आज जे काही वागलीस ना ते अतिशय चुकीचं आहे. त्यांना तो बोका किती आवडत होता हे माहिती असूनसुद्धा तू त्या बोक्याला फाडलंस. तू अजिबात चांगलं केलेलं नाही आहेस. ती म्हणते, पार्थ मी तुझ्यासाठीच केलं ना? पार्थ म्हणतो, माझ्यासाठी मी करायला सांगितलं होतं का? मलासुद्धा तो बोका आवडायला लागला होता आणि तू तो बोका फाडून आहे ना खूप मोठी चूक केली आहेस. यासाठी मी खुश होणार नाही आहे. तर यापुढे माझ्याशी काही बोलायलासुद्धा येऊ नकोस. तुझ्यामुळे काव्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आणि आता यापुढे जर तुझ्यामुळे काव्याच्या डोळ्यात परत पाणी आलं ना तर ते मला सहन होणार नाही. काव्यापासून लांब राहा तू रम्या. मला अजिबात आवडलेलं नाही आहे तू जे काही वागली असते. यापुढे माझ्याशी बोलायला येऊ नको, असं आता पार्थ रम्याला म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणतो की काव्याचा मूड चांगला केला पाहिजे, कारण ती उदास असते ना. तिचा बोका आता फाडल्यानंतर ती पूर्णपणे उदास राहत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या, तुम्हाला माहिती आहे ना मला अवॉर्ड इथे देणार आहेत? तेव्हा काव्या म्हणते, हो मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थला अवॉर्ड फंक्शनसाठी बोलवणं आलेलं असतं, त्याला इन्व्हिटेशन आलेलं असतं. तेव्हा रम्याला काय वाटतं, पार्थ मला घेऊन जाईल का बरोबर? रम्या म्हणत असते, पार्थ, अरे आता तुला अवॉर्ड मिळणार आहे तर तुझ्याबरोबर कोण येणार आहे? कोण कोण येणार आहे तुझ्याबरोबर? तेव्हा माननी काकू आणि विक्रम काकांना एक वेगळं काम असतं. जीवा तर आता नाही आहे. रम्या म्हणते, मग मी येऊ का तुझ्याबरोबर? तेव्हा पार्थ म्हणतो, त्याची गरज नाही आहे, मी माझ्या बायकोला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. तेव्हा इथे रम्या म्हणते, म्हणजे? तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या आहेत ना, काव्या माझ्याबरोबर येतील. तसंही त्या घरामध्ये थांबून काय करणार आहेत? आणि इथे इन्व्हिटेशन आम्हाला दोघांनासुद्धा आलं आहे. इन्व्हिटेशनवरती आमच्या दोघांची नावं आहेत. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की तू येऊ नकोस, काव्या येतील माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थने इथे काव्यासाठी आता छान अशी साडी आणलेली असते. दोघांनी आता ट्विनिंग केलेलं असतं. दोघांनीसुद्धा सेम कलरचे कपडे घातलेले असतात. काव्या खूपच सुंदर दिसत असते त्या डिझायनर साडीमध्ये आणि पार्थसुद्धा हँडसम दिसत असतो. तेव्हा काव्या तयार होऊन आल्यानंतर इथे आता रम्या तिच्याकडे बघतच राहते. रम्या खूप इन्सिक्युअर होते. पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही तयार झालात? तेव्हा काव्या म्हणते, हो देशमुख, आपण निघूया का? तेव्हा पार्थ म्हणतो, आपण निघूया. आपण एक काम करूया, अजून अवॉर्ड फंक्शनला टाईम आहे, तेव्हा आपण दोघेजणं कुठेतरी डेटवरती जाऊया का? तेव्हा इथे काव्या म्हणत असते की मला नक्कीच आवडेल तुमच्याबरोबर डेटवरती यायला, पण त्याआधी आपण एक काम करूया, आपल्याला एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवता येणार नाही. आपण आधी अवॉर्ड फंक्शनमध्ये जाऊया आणि त्यानंतर सेलिब्रेट करण्यासाठी आपण डेटवर जाऊया. कसं वाटते देशमुख? तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, पण डेटवरती आज आपण दोघेजणं जाणारच आहोत. इथे पार्थ म्हणत असतो की मला तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे आणि इथे रम्याला आता त्याला धडा शिकवायचा असतो, कारण तिने काव्याला रडवलेलं असतं ना. मग आता पार्थ म्हणतो की रम्या, तू सुद्धा आता रड. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ रम्याला जेलस करण्यासाठी किंवा तिला धडा शिकवण्यासाठी आता इथे काव्याला डेटवरती घेऊन जाणार आहे असं मुद्दामूनच बोलतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्यासुद्धा खुश होते. काव्या म्हणत असते की ठीक आहे, आपण दोघेजणं जाऊया. इथे आता अवॉर्ड फंक्शनमध्ये गेल्यानंतर सगळेजणं भेटतात. सगळेजणं काव्याचं आणि पार्थचं भरभरून कौतुक करतात. तुम्ही दोघेजणं मेड फॉर इच अदर आहात, एकमेकांसाठीच बनलेले आहात, असं आता म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवॉर्ड फंक्शन सुरू होतं. तेव्हा पार्थला आता बेस्ट 20 आर्किटेक्टपैकी आता तोसुद्धा एक भारतीयामधला
एक आर्किटेक्ट आहे असं सांगण्यात येतं आणि त्यालासुद्धा ॲवॉर्ड देण्यात येतो. तेव्हा पार्थ तो ॲवॉर्ड घेतो, स्वीकारतो आणि मग स्पीच देत असताना तो म्हणतो की आता मी जिथे कुठे आहे ना, ते मी माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. त्यांनी मला शिकवलं, त्यानंतरला मला चांगले संस्कार दिले. त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. पण आता मला अजून एका व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि ती म्हणजे माझी बायको, माझी वाईफ काव्या देशमुख. हिनेसुद्धा आतापर्यंत लोकांनी माझं खूप कौतुक केलं. पण आतापर्यंत माझं कौतुक माझ्या बायकोने जसं केलं ना, तसं कुणीच केलं नाही. तिने माझ्या कलेचं, माझ्या इथे प्रत्येक म्हणजे मी जे आर्ट करतो, मी जे चित्र काढतो, प्रत्येक चित्राचं तिने माझं भरभरून कौतुक केलेलं आहे. आणि तीच मला म्हणाली होती की आता तुम्ही टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहात, पण लवकरच तुम्ही 20पैकी एक व्हाल, त्यानंतर तुम्ही 10पैकी एक व्हाल आणि मग लवकरच तुम्ही 1, 2, 3 ह्या नंबरवरती सुद्धा याल, असं तिचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे तिने माझा हुरूप वाढवला, मला अजून तिने मोटिवेट केलं. असं प्रेक्षकांना आता पार्थ काव्याबद्दल भरभरून बोलत असतो. आणि त्यामुळे आताचं जे काही मला यश मिळालेलं आहे, हे जे काही मला ॲवॉर्ड मिळालेलं आहे, त्याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना तर हमखास देणारच, पण त्याचं श्रेय, माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या बायकोलासुद्धा देणार आहे. कारण आज ती माझ्याबरोबर इथे आहे. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांना मनापासून थँक्यू तर म्हणतोच, पण स्पेशली मी माझ्या वाईफलासुद्धा थँक्यू म्हणतो. असं म्हणून तो आपल्या बायकोला स्टेजवरती बोलावतो आणि त्याच्या हातातले ॲवॉर्ड तो काव्याच्यासुद्धा हातामध्ये देतो आणि म्हणत असतो की आत्तापर्यंत तुम्ही जशी मला साथ दिली, आयुष्यभर तशीच मला साथ द्या आणि माझ्या कामाचं कौतुक करत राहा. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्याला तर खूप आनंद होतो. ते सुद्धा इथे पार्थबद्दल सगळं काही चांगलं चांगलं बोलते, त्याच्या मेहनतीबद्दल बोलते आणि इथे सगळ्यांसमोर आता दोघेजणं इथे एकमेकांचं भरभरून कौतुक करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो ॲवॉर्ड फंक्शन झाल्यानंतर सगळ्यांना भेटून काव्य आणि पार्थ दोघेजणं आता डेटवरती गेलेले असतात. ते दोघेजणं छान एकमेकांबरोबर वेळ घालवतात, दोघेजणं डिनर करतात. त्यानंतर रेड वेल्वेट पेस्ट्री ही दोघांचीसुद्धा फेवरेट असल्यामुळे आता पार्थने तीसुद्धा ऑर्डर केलेली असते. दोघेजणं ती पेस्ट्रीसुद्धा खातात. तेव्हा प्रेक्षकांनो पार्थ इथे काव्याला आपल्याबरोबर घेऊन आता एका शॉपमध्ये जातो, टेडी शॉपमध्ये, आणि तिथे सगळे टॉईज वगैरे असतात. तिथे छान छान असे टेडीज असतात. तिथे गेल्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला आता तुमचा जसा बोका होता ना, तुम्हाला जेवढे बोके हवेत ना तेवढे घ्या. तेव्हा इथे काव्या म्हणत असते आता माझा एक खराखुरा बोका माझ्याबरोबर आहे, पण तरीसुद्धा तुम्ही मला इथे आणलंच आहे, तर मी माझा जसा बोका होता ना तसा आता एक बोका बघते. तेव्हा इथे काव्य आता चेक करते आणि तिला आता तिच्या आधीच्या बोक्यासारखा एक क्यूट टेडी तिथे दिसतो. ती म्हणते की मला हा बोका हवा आहे. तेव्हा इथे तुमच्यासारखाच क्यूट. तेव्हा पार्थला खूपच जास्त आवडतं आणि त्यानंतर काव्या तो बोका आता तिला गिफ्ट म्हणून देतो. आणि त्यानंतरला पेमेंट वगैरे केल्यानंतर तो अजून तिला म्हणतो की तुम्हाला हवं ते घ्या. तेव्हा काव्या म्हणत असते नाही नको, आता मला काहीसुद्धा नको आहे. तेव्हा ती म्हणत असते उलट मलाच तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, आज तुमचा इतका मोठा दिवस आहे. तेव्हा इथे काव्य म्हणत असते की तुम्हाला काय गिफ्ट हवं आहे ते सांगा. तेव्हा पार्थ म्हणतो की मला काही गिफ्ट वगैरे नको आहे, पण यापुढे तुम्ही रडायचं नाही, हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. तुम्ही नेहमी हसत राहायचं. तेव्हा काव्य म्हणते देशमुख तुम्ही माझ्याबरोबर असाल ना तर मी नेहमी हसतच राहीन. तेव्हा इथे पार्थ आणि काव्या दोघेजणं आता घरी आलेले असतात. तेव्हा इथे रम्या मात्र रडून रडून तिने आपले डोळे लाल लाल केलेले असतात. कारण का तर रम्याला राग आलेला असतो, कारण काव्य तिच्याशी नीट बोलत नाही. ते तर तिला माहितीच आहे, पण आता पारसुद्धा तिच्याजवळ नीट बोलत नसतो. पार तिच्यासमोर काय म्हणतो तर मी काव्याला डेटवरती घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर ॲवॉर्ड फंक्शनलासुद्धा ती बरोबर जाणार आहे, मी नाही. तेव्हा आत्तापर्यंत मी इथे पार्थवरती इतकं प्रेम केलं आणि पार्थने शेवटीला मला इथे फसवलं, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्थ घरी येईपर्यंत रम्या रडत रडत तिथेच बसलेली असते त्यांची वाट बघत. तेव्हा इथे काव्य आणि पार्थ दोघेजण एकत्र घरी येतात. तेव्हा काव्याच्या हातामध्ये टेडी बघून रम्याला खूपच जास्त राग येतो. तेव्हा काव्य रम्याला अजून जळवत्याने म्हणते पार्थ देशमुख थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासाठी हा टेडी घेऊन दिलात, मला खूप जास्त आवडला आहे, क्यूट टेडी आणि माझा बोकासुद्धा. तेव्हा इथे पार्थ म्हणतो तुम्हाला आवडला ना, मग ठीक आहे. तेव्हा इथे रम्याला कळतं की मी काव्याचा टेडी फाडून टाकला, म्हणून इथे पार्थने तिला वेगळा नवीन बोका खरेदी करून दिला.
तेव्हा इथे आता रम्याला चांगला धडा शिकवण्यासाठी पार्थने खूपच छान पद्धतीने इथे आता तिला धडा शिकवण्यासाठी काव्याला आपल्याबरोबर घेऊन गेलेला असतो आणि त्यानंतर काव्याला इथं दुसरा बोकासुद्धा खरेदी करून दिलेला असतो। त्यामुळे इथे आता रम्याचे सगळे जे काही आता ती डाव खेळत असते सगळे उलटे फिरत असतात, कारण पार्थ आता काव्यावरचा राग सोडून आता तिची बाजू घेऊन रम्याबरोबर भांडायला लागलेला असतो।